नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. आणि बाप तू माय इही बोलिना स्तुती होय. डिंभोपाधी काही विटाळ तेथे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परम कृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कलशाध्यायातील अर्थात 18व्या अध्यायातील संस्कृत प्रचुर भाषेमध्ये विश्वमौली ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंच्या विषयी असणाऱ्या प्रेमाचं प्रगटीकरण ज्या शब्दातून प्रगट केला आहे, अशा अलौकिक मंगलाचरणाचा यथामती त्यांच्याच कृपाप्रसादाने आपण विचारचिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं मंगलाचरण प्रगट झाल्यानंतर ज्ञानोबाराय त्या मंगलाचरणाच्या संबंधाने परिहार देतात की आपण अनेक प्रकारचे विशेषणं वापरले आणि त्या विशेषणाच्या माध्यमातून श्रीगुरूंच्या तात्विक स्वरूपाचा किंवा त्यांच्या औपाधिक श्री गुरु या भूमिकेतील स्वरूपाचा विचार आपण मांडण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं वर्णन शब्दात आलेलं आहे आणि मूळ स्वरूप असं आहे की ज्या मूळ स्वरूपाला शब्द स्पर्श करू शकत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं विशेषण जर आपण वापरलं तर ते विशेषणसुद्धा कोणत्या तरी विशिष्ट गुणांच्या संबंधाने आलं असतं. आणि मुळात हे स्वरूप असं आहे की ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गुण नाही, गुणांचा संबंधही कोणत्या प्रकारे लागत नाही, अशा पारमार्थिक स्वरूपाचं जर आपण विशेषणांच्याद्वारे विशेष वर्णन करू लागलं तर ते ज्यांचं वर्णन होईल ते दृश्य कोटीमध्ये सापडतील. आणि तुमचं हे दृश्य स्वरूप मात्र अजिबात नाही, हे मला माहिती आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जिही विशेषणी विशेषिजे ते दृश्य नव्हे रूप तुझे. दृश्याची व्याख्या आहे जे विशेषणाच्याद्वारे सांगितलं जातं ते दृश्य. भावार्थ याचा असा होईल, व्यवहारामध्ये जे आपल्या नावासमोर पदव्या लावतात की नाही, त्या पदव्या म्हणजे आपले विशेषण आहे आणि जो विशेषणामध्ये अडकला तो दृश्य आहे. जो दृश्य आहे तो जड आहे. हे मी जाणे म्हणून लाजे वाननाही. हे सगळं वर्णन करण्याच्या बाबतीमध्ये मला संकोच वाटतो आहे की आपण चित स्वरूप आहात, त्या चैतन्य स्वरूपाला दृश्य कोटीमध्ये कसं आणावं, जे अदृश्य स्वरूपाचं आहे त्याला दृश्य कसं करावं. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तिमत्वाचं स्तवन करण्याचा प्रयत्न केला आणि तिथपर्यंत जर आपल्या सामर्थ्याचे शब्द त्या स्वरूपाला प्रगट करू शकले नाही तर ते स्तवनाचा प्रकार होत नाही, तो त्यांच्या निंदेचा प्रकार होऊ शकतो किंवा शब्दाचा त्या ठिकाणी कुठेतरी एखादा डाग लागू शकतो. हे मी जाणे म्हणून वानना इहे लाजे. त्यामुळे मला संकोच वाटतोय. मग ज्ञानोबाराय, जर तुम्हाला हे माहिती आहे तर एवढं 10 ओव्याचं मंगलाचरण कसं प्रगट झालं? ज्ञानोबाराय म्हणतात, ते मलाही माहिती नाही. ते मी प्रगट केलं असा माझा भावच नाही ना. तैसा तुते जेथ मी स्मरे तेथ मी पण मी विसरे. मग जा कळीला ढेकरे तृप्त जैसा. काल आपण खूपच गोड भाव सांगितला. श्रीगुरूंचं स्तवन केल्याबरोबर स्मरण केल्यासाठी मी पण मी विसरे. माझ्या स्वरूपाचा अहंकार पूर्णपणे मी विसरलो आणि अहंकार विसरला म्हणूनच एवढं गोड वर्णन झालं आहे. जर अहंकार असता तर कदाचित एवढं संपूर्ण प्राकृत विश्वाला किंवा संस्कृत वाङ्मयातील विश्वालासुद्धा आपल्या कसोटीच्या बाबतीमध्ये सगळ्यात पुढं जाणारं मंगलाचरण प्रगटच झालं नसतं. आणि ज्या अर्थी हे प्रगट झालं याचा सरळ भाव असा आहे की अहंकारच नाही म्हणूनच ही शब्दांची अभिव्यक्ती होऊ शकली. ज्ञानोबाराय म्हणतात, समुद्र मर्यादा संपन्न आहे, पण जोपर्यंत आकाशात चंद्र येत नाही तोपर्यंत त्या समुद्राला मर्यादा उल्लंघन करण्यासाठी चंद्र भाग पाडतो. सोमकांताच्या मनाला
द्रवीभूत करून त्याच्याकडून अर्घ्याधिक कर्म करण्याचा भाव चंद्रालाच प्राप्त करावा लागतो, चंद्र प्राप्त करून घेतो. वसंत ऋतूच झाडांच्या माध्यमातून त्यांना प्रफुल्लित करतो आपल्या सामर्थ्य शक्तीने. किंवा आकाशामध्ये सूर्य जर उदयाला आला तर तो आपल्या किरणांच्याद्वारे त्या सरोवरातल्या कमळपुष्पांना विकसित करून आपला सुगंध सूर्याला देण्याचं काम करतो. किंवा जेव्हा एखादा मिठाचा खडा पाण्याच्या बरोबर संसर्गाला प्राप्त होतो तेव्हा तो संपूर्ण आपल्या अंगाला विसरतो. हे सगळं कार्य करून घेणं म्हणजे मर्यादेचं उल्लंघन चंद्र करून घेतो. अर्घ्याधिक कर्म चंद्रच करून घेतो. झाडांची पालवी वसंत करून घेतो. तसे आपण सुद्धा आमच्याकरता वसंत आहात. आणि सगळं वाणीतून प्रगट जे झालं आहे त्याला कारणही आपणच आहात. मज तुवा जे केले तैसे माझे मी पण दवडून देसे स्तुते मिसेच पापिसे बांधले वाचे. माझ्या ठिकाणचा मीपणा तो पूर्णपणे घालवून हे आपलं असणारं स्तवन आपणच करून घेतलेलं आहे, मी काही केलेलं नाही. तुम्हाला पाहिल्याबरोबर माझ्या ठिकाणचा मीपणा, मी वक्ता आहे किंवा मी ज्ञानदेव आहे हा सगळा भाव विसरून गेला. आणि त्या अहंकाराच्या विसरामध्ये जे शब्द बाहेर पडले त्या शब्दानेच हा अशा प्रकारचा मंगलाचरणाचा आकार प्राप्त करून घेतलेला आहे. त्यामुळे यातलं कोणतंही अहंकाराचा भाव माझ्याकडे नाही. हे सगळं करणारे आपण आहात. पूर्णपणे जर असा भाव असेल तर त्या व्यक्तिमत्वाला कोणत्याही प्रकारचा दोषच लागत नाही. अहंकार जर नसेल तर दोष नाही आणि सुप्तही अहंकार असेल तर सगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात. म्हणून अहंकार जाणं हे सगळ्यात मोठा त्याग सांगितला आहे. 16व्या अध्यायामध्ये देवी बुद्धिमंती देही अहंता सांडूनी पाही सांडीजे अशेषही संसार जात. सगळ्या संसाराचा त्याग करायचा असेल तर त्याचं वर्म आहे अहंकाराचा त्याग करा. पण त्याग तरी ऐसा करा अहंकारा दौडावे मी त्यागी आहे हाही भावना असावा. नाहीतर मग मी त्यागी आहे हे सुद्धा काय आहे, अहंकाराचं लक्षणच आहे की नाही. तुम्हाला माहिती आहे का की ते आपला त्याग आहे, त्यागच नाही. मग कारण अजून त्याग केल्याचा भाव मनामध्ये शिल्लक आहे, त्याचा कुठं त्याग झाला आहे. तो ते मी स्मरे तो तैसा तो ते जेथ मी स्मरे तेथ मी पण मी विसरे मग जा कळीला ढेकरी तृप्त जैसा. तृप्त व्यक्ती व्यापला गेला तृप्तीनं तर त्याला आपला ढेकर आवरता येत नाही. तशी माझी पारमार्थिक अंगाने तृप्ती झाली. माझ्या ठिकाणचा अहंकार पूर्णतया विसरला गेला आणि त्या तृप्तीतून जे शब्द बाहेर पडले ते सगळे हे शब्द आहे. त्या तृप्तिद्वीप नावाचं प्रकरण आहे की नाही. जेव्हा त्या साधकाला आत्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्याचे तृप्तीचे शब्द बाहेर पडतात. पहिल्यांदा स्वतःला धन्यता, नंतर शास्त्राला धन्यता, त्याही पुढे अहो गुरुहू गुरूंना धन्यता प्रगट होते की नाही. का तृप्ती झाली की ते शब्दातून अभिव्यक्त झाल्याशिवाय राहतच नाही, बाहेर पडणारच त्याचा अनुवाद. आनंद हा उसळतो आवडे ती वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी मग ते वाचा हा तो प्रकार आहे. पहिल्यांदा वाणीतूनच प्रगट होणार ते शब्द असे प्रगट झाले. माझा मीपणा आपणच घालवला आणि स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाणीला आपण वेळ लावलेला आहे. म्हणजे आता ज्ञानोबारांचा भाव असा आहे की तुमचं स्मरण केल्याबरोबर माझा मीपणा राहिला नाही, त्यातून स्तवन झालं आणि ते स्तवनसुद्धा एक प्रकारचे अबोल आहे, म्हणजे वेडगळ बोल आहे. मग आता जर त्यांच्या अशा सामान्य शब्दातून एवढी अभिव्यक्ती होत असेल तर त्या ज्ञानोबारांचे ज्ञानसंपन्न शब्द जर असेल तर आपल्याला ते उघडताही आले नसते. इथेच तर 10 ओव्याची संता घ्यावी लागते ते शब्द कसे असतील. म्हणून स्तुती मिसेचं पापेसे किती नम्रता असेल की आमचे शब्द सामान्य आहेत. पुढे तर असं म्हणतात शब्द कैसा घडीजे प्रमेय कैसे पाचडीजे अलंकार म्हणीजे काय तेने काही मला माहिती नाही. स्वामीची सेवाही मला माहिती नाही ना सेवा जाणे स्वामीची ऐसिया मज ग्रंथाची योग्यता के असे पराकुटीची नम्रता आहे. वाचोनी पढे नावाची
ना सेवा ही जाणे स्वामीची, ऐसिया मज ग्रंथाची योग्यता के असे. मी कोणत्याही प्रकारचं शिकलोही नाही, मला वाचायलाही जमत नाही, सेवा कशी करावी हेही मला माहिती नाही, आणि असा असणारा अल्प मी मतिमंद काय होय, माझ्या ठिकाणी ग्रंथाची योग्यता कुठून आहे, असा जर मनातला भाव असेल तर तीच ग्रंथ तयार करण्याची योग्यता आहे. ऐसिया मज ग्रंथाची योग्यता की असे, सगळ्यात मोठी योग्यता हीच आहे. म्हणजे यदा कदाचित माझं मला स्मरण राहिलं असतं आणि त्या स्मरणातून जर मी मंगलाचरण किंवा आपलं स्तवन करण्यासाठी प्रगट झाला असतो, तर मग आपल्या ठिकाणचे गुण किंवा गुणांचा अभाव याचं मला स्मरण राहिलं असतं. पण जरी स्मरणातूनही, म्हणजे आपण काय म्हणतो स्मृती जाग्यावर आहे, आणि स्मृती संपन्न होऊनही मी जर आपलं स्तवन करण्याचा प्रयत्न केला असता, गुण अगुणाचा विभाग केला असता, तरी पण माझ्या एक लक्षात आलं आहे की तुमच्या अखंड स्वरूपामध्ये विभागच होऊ शकत नाही. तरी तू जी एक रसाचे लिंग, केवी करू गुणागुणी विभाग, मोती फोडोनी सांदिता चांग, की तैसेची भले. आपण अखंड एक रसाची मूर्ती आहात. रस शब्दाचा अर्थ केला आहे बघा, रसो वैसाहा सारह आनंदरूप परमात्मा. आणि आपला आनंद कसा आहे, एक रस म्हणजे अखंड आहे, ज्याला जीव शिवाची उपाधी खंडित करू शकत नाही. देशकालाचा परिच्छेद ज्याच्यामध्ये कोणताही विभाग किंवा खंड करू शकत नाही, असा अखंड एकरस असणारा आनंद ते आपलं स्वरूप आहे. आणि अशा स्वरूपामध्ये गुणांचा खंड, गुणांच्या अभावाचा विभाग खंड कसा करावा, आणि तो करून जर आपलं स्वरूप प्रतिपादन मी करत असेल तर तो प्रकार असा आहे, शुद्ध स्फटिक म्हणजे पाणीदार असणारा मोती तो घ्यायचा, त्याच्यावर घनाचा घाव घालायचा, कारण मोती कठीण असतो. ज्ञानोबा म्हणतात की नाही, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी, तोच मोल पावे खरा करणीचा होय चोरा. हिरा कठीण असतो, मोती पाणीदार असतो. मग तो पाणीदार मोती फोडायचा आणि मग एखाद्या धातूच्या माध्यमातून त्याला सांधायचं, हे चांगलं आहे. म्हणजे त्याचा विभाग करायचा, विभाग करून जोडणी करायची, हे चांगलं आहे. का त्याचा विभाग न करता तसंच शुद्ध त्याला ठेवणं हे चांगलं आहे, शुद्ध ठेवणं हे चांगलं आहे. तसं तुमच्या गुणागुणाचा विभाग काय करावा, म्हणून लाजे मी इथपर्यंत एक विचार केला. आता पुढे एका विषयाची ज्ञानोबारे जोडणी देतात. म्हणजे मग तुम्हाला जर विशेषणांचा वापर करून, बघा बरं, विशेषणी विशेषिजे, विशेषणांचा वापर करून जर त्यांचं स्तवन करता येत नसेल तर मग उपाधीचा वापर करा ना. ज्ञानोबा म्हणतात उपाधीचा, मग कोणत्या कोणत्या उपाधी आहे, जी आपण वेगळे राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देते त्याला उपाधी असं म्हणतात. विचारसागरात शब्द आहे, कर्णशष्कुल्य व छिन्न आकाश, त्याला श्रोत्र असं म्हणतात. हे शब्दही विचारायला फार कठीण आहे. हिचा आपला कानाचा चाफा आहे की नाही. याने अवछिन्न केलेलं जे आकाश आहे, पोकळी, त्या पोकळीला म्हणतात श्रोत्र. म्हणजे श्रोत्राचं ज्ञान करून देतं हे कर्णशष्कुली, पण ती स्वतः मात्र वेगळी राहते. काल आपण विशेषण पाहिलं होतं, काळा घोडा, जे आपल्यासहित दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला म्हणतात विशेषण, आणि जे आपण वेगळं राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतं त्याला म्हणतात उपाधी. मग विशेषणाने जर वर्णन होत नसेल तर उपाधी वापरा. आणि मग ज्ञानोबाच्या समोर उपाधी आल्या 2-4. ज्ञानोबा म्हणतात काय करावं, त्या उपाधीचा संबंध लावणं हे सुद्धा तुमचं वर्णन करणं उष्टच आहे. उपाधी घ्यायची आणि मग तुम्हाला दाखवायचं, हेही वर्णन कसं आहे, स्वरूपाला पोहोचू शकत नाही. मग कसं वर्णन आहे, पुढे फार गोड शब्द आहे, स्तुती काही न बोलणे, पूजा काहीही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. तुझ्या ठाई स्तुती काही न बोलणे, तुझ्या ठाई पूजा काही न करणे, आणि तुझ्या ठाई सन्निधी काही न होणे, असं पराकोटीचं हे स्तवन आहे. बघू जेवढं आपल्याला जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करूया. आणि नवीन विषयाची ज्ञानोबाराय जोडणी करून देतात. आणि बाप तू माय इही बोली ना स्तुती होय, का डिंभोपाधी काहे विटाळ तेथे. डिंभ शब्दाचा अर्थ होतो पुत्र, आणि डिंभोपाधिक म्हणजे लेकराची उपाधी. आता लेकराची उपाधी जर करायची असेल तर आई वडील
अपत्याला जन्म देतात. नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, जासी बहुसाल अपत्ये तो अखंड भोगी आपत्ती ते. उदाहरण असं आहे, ज्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अपत्य असतात की नाही, त्याला कायम आपत्तीच भोगावी लागते. संस्कार संपन्न मुलगा असेल तर आपत्ती थोड्या कमी येतात, पण संस्कार जर नसेल तर मग तो अगदी तरुण वयात जरी प्राप्त झाला तरी ती आपत्तीच आहे. जासी बहुसाल अपत्ये तो अखंड भोगे आपत्ती ते. असं जाणून वेदार्थी अभिधान केले. एक मधलं पद आठवलं नाही, पण जो आपत्तीला घेऊन येतो त्याला अपत्य असं म्हणतात. किंवा त्यासाठी आईवडील त्या बालकाला जन्म देतात. मारुती बाबा सांगत असतात, आनंद दोघात नाही, दोघात तिसरा असावा लागतो. म्हणजे मुलगा असावा लागतो की नाही. ते दाम्पत्यातलं काय आहे, सुख आहे. घरातल्या कौटुंबिक जीवनातला तो एक प्रकार आहे की नाही. पण श्रीगुरु हे आमचे बाप आहेत आणि श्रीगुरु आमची माय आहे, आई आहे. तर वात्सल्य प्रधान जी असते, संगोपन करते, ती माय आहे. आणि जे आपल्या जीवनाला शिस्त लावतात ते आपले वडील आहे. मातृत्व आणि पितृत्व हा धर्म प्राप्त करायचा असेल तर त्या नुसत्या पुरुषाला पिता म्हणत नाही, नुसत्या असणाऱ्या स्त्रीला आई म्हणत नाही. त्यांच्या ठिकाणी पितृत्व किंवा मातृत्व प्रगट होण्यासाठी त्यांच्या उदरी एखादं लेकरू किंवा अपत्य जन्माला यावं लागतं. म्हणजे माय आहे, बाप आहे असं तुमचं स्तवन करावं तर ते कोणाच्या तरी आधारावर अवलंबून आहे. वास्तविक असा भाव आहे. आता हा जो विचार आहे हा शुद्ध स्वरूपाला घेऊन चाललेला विचार आहे. नाहीतर भक्तीच्या क्षेत्रामध्ये किंवा साधकाच्या जीवनातला जो भाव आहे त्या भावामध्ये श्रीगुरु माय बापच आहेत की नाही. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हे सगळे तुम्हीच आहात. पण त्याच्यामध्ये भाव असा आहे की त्वम एव, द्वितीयम नास्ती, दुसरं काहीच नाही, तुम्हीच आहात सगळे. व्यापकत्वाची भूमिका आहे. किंवा तू गुरुबंधू पिता, तुची आमुची इष्ट देवता, तुची सदा रक्षिता, आपदी आमुते. हा भाव भक्तीच्या क्षेत्रातला किंवा शरणागतीच्या क्षेत्रातला आहे. पण शुद्ध स्वरूपामध्ये मात्र श्री गुरु कोणालाही जन्म देत नाही किंवा कोणाचाही स्वीकार करत नाही. शुद्ध स्वरूपामध्ये मायासुद्धा नाही आणि शुद्ध स्वरूपामध्ये असंगत्वाचा भाव असल्यामुळे जगताच्या संबंधाने ते बापही होऊ शकत नाही. जे शुद्ध स्वरूप आहे ना परब्रह्म, त्याला जेव्हा उपाधी लागेल माया नावाची, तेव्हा ती माया, ज्ञानोबांची गोवी बघा फार गोड, या लागी या कारणे मी पिता वा महत ब्रह्म हे माता आपत्य पंडसुता जगडंबर. जेव्हा जगत निर्माण झालं तेव्हा जगताच्या संबंधाने माया त्या जगताची माता झाली आणि त्या मायेचा स्वीकार आध्यात्मिक तादात्म्य संबंधाच्या द्वारे केल्यामुळे परब्रह्माच्या ठिकाणी पिता असं नाव आलं. माता पिता नाव यायला कारण कोण झालं? उपाधी. आणि शुद्ध स्वरूपामध्ये तर माया नाहीच आहे, म्हणून तिथंसुद्धा तो एक प्रकारचा वेटाळच आहे, म्हणजे एक प्रकारचं लांछन किंवा कलंक आहे. म्हणून शुद्ध स्वरूप कसं आहे, तुकोबारांची अपेक्षा किती गोड आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐसे मज करून ठेवा नारायणा समूळ वासना नुरवावी. फार गोड अभंग आहे. समूळ वासनेमध्ये देहवासना, शास्त्रवासना आणि लोकवासना या सगळ्या वासना गेल्याशिवाय यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. प्रार्थनासुद्धा अशी असावी की जसं तुमचं स्वरूप आहे, उपाधी वेगळे आहात, निर्विकार आहात, असं स्वरूप मला प्राप्त करून द्या. मूळ स्वरूपामध्ये आपत्याच्या संबंधाने तुम्हाला मायबाप म्हणावं तर तेही चालत नाही. ही बोली ना स्तुती होय, याही बोलण्यामध्ये आपलं स्तवन होऊ शकत नाही. का बरं? कारण तिथेसुद्धा लेकराच्या उपाधीचा वेटाळ आहे, म्हणून विशेषण त्याने पण स्तवन होत नाही आणि उपाधी त्यानेही स्तवन होत नाही. अपत्य कोण आहे? किंवा श्रीगुरूंच्या करता त्यांचा शिष्य साधक
हाच एक प्रकारचा काय आहे, अपत्यच आहे की नाही. पण तीही उपाधी तुम्हाला सहन होऊ शकणार नाही. पुढे तोच भाव येतो आहे, जी जालेनी पायिके आले ते गोसावी पण केवी बोले, ऐसे उपाधी उशिटले काय वर्णू. आक्षेपार्थाने आहे, जी महाराज जालेनी पायिके गोसावी पण आले ते केवी बोले, मी तुमचा पायिक आहे, सेवक आहे किंवा मी तुमचा शिष्य आहे असं म्हणून माझ्या सापेक्ष मी जर सेवक असेल तर आपण माझे सेव्य धनी झालात, मी जर चाकर असेल तर तुम्ही मालक झालात. याचा अर्थ असा आहे की पायिकपणा मी धारण केल्याशिवाय गोसावी पण आपल्या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणजे तुमचं गोसावी पण माझ्यावरच अवलंबून आहे की नाही. जे कोणावर अवलंबून आहे ते स्वातंत्र्याला प्राप्त होऊ शकत नाही किंवा ते स्वतंत्र होऊ शकत नाही. म्हणून महाराज पायिकपणाच्या संबंधाने आपण तत्सापेक्ष गोसावीपणाला धनी किंवा मालकपणाला प्राप्त होत असाल तर हे सुद्धा मी तुमच्या संबंधाने कसं बोलावं ते सुद्धा सापेक्ष बोलणं आहे, कोणावर तरी अवलंबून आहे. आणि निरपेक्ष स्वरूपामध्ये मात्र बोलणं होऊ शकत नाही. ऐसे म्हणजे लेकराची उपाधी किंवा ऐसे पदाने पायिकपणाची शिष्याची उपाधी, ह्या दोन्ही उपाधी उशिटले काय वर्णू. दोन्ही प्रकारची उपाधी धारण करून जे उष्ट झालेलं बोलणं आहे त्या संबंधाने आपल्या संबंध मी काय बोलावं, बोलणं शक्य नाही. कसं वर्णन करावं. ठीक आहे, लेकराची उपाधी लांब आहे थोडीशी, दुसरी उपाधी शिष्याची तीही थोडीशी दूर आहे. मग श्री गुरुला तुम्ही आत्मा तरी म्हणावं की नाही. आत्मा या शब्दाचा वापर करा. ज्ञानोबा म्हणतात आत्मा असं म्हणणं हे सुद्धा मूळ स्वरूपामध्ये सिद्ध होऊ शकत नाही. बरं, ज्ञानोबांची आणखीन एक ओवी बघा पुढे, तेथ ब्रह्म आत्मा ईश यया बोला मुळे सौरस, न बोलणे याही पैसा नाही तेथ. जे शुद्ध स्वरूप आहे ना त्या शुद्ध स्वरूपाला ब्रह्मसुद्धा म्हणता येत नाही, आत्मा असंही म्हणता येत नाही आणि ईश किंवा ईश्वर असंही म्हणता येत नाही. मग काय म्हणायचं, काहीच म्हणता येत नाही हे सुद्धा जिथं म्हणता येत नाही असं मूळ ते स्वरूप आहे. म्हणून जरी आत्मा तो एक सारा हेही म्हणता दातारा, तरी आतुल तो बाहेरा घापतासी, मनोनी सत्याची तुझा लागी, स्तुती न देखो जी जगी, मौना वाचून लेणे अंगी सुसीनामा. जरी आत्मा तो एक सारा म्हणजे सरसगट किंवा एकदम एकसारखा, जर तुम्ही एकसारखे समव्याप्त असणारे आत्मस्वरूप आहेत असं जर म्हणावं तर मग जे व्याप्त असतं की नाही ते व्याप्त असतं म्हणजे व्यापक असतं. जे व्यापक आहे त्यांनी कोणाला तरी व्यापलेलं आहे. जर तुम्ही एक सारा व्यापक असणारा आत्मा असं म्हणावं तर तुम्ही देहाला व्यापला आहे. म्हणजे मी झालो देह आणि तुम्ही झालात आत्मा, म्हणजे देह आणि आत्मा द्वैत आलं की नाही. आणि तुमचं स्वरूप तर अद्वैत आहे. बरं, मी देह आणि तू आत्मा, भाव बघा बरं कसा आहे, मी देह तू आत्मा, म्हणजे मीचा अहम आणि तूचा त्वम, आलं ना पुन्हा द्वैत. म्हणजे शुद्ध स्वरूपामध्ये तू आणि मी एकरूप असताना त्यामध्ये अगोदर अहंची कल्पना करायची आणि आत असणारं जे आत्मचैतन्य आहे त्याला तू अशा त्या सर्व नामाचा वापर करून, म्हणजे द्वितीय पुरुषाचं एक वचन वापरायचं, म्हणजे अखंड तुम्हीच आहात. पण तिथे मात्र तू असं म्हणायचं, म्हणजे जे आतलं चैतन्य आहे त्याला तूपणाने बाहेर घातल्यासारखं होईल. म्हणून खरं असं आहे तुमची स्तुती कोणत्याही पदाने होणार नाही. चरणी ठेवी जे माता हेचे भले, वा या लागी आता स्तुती सांडून निवांता, चरणी ठेवी जे माता हेचे भले. पुढेच ओवी येणार आहे ती, जरी आत्मा तू एकसारखा, ज्या आत्मस्वरूपाला देशाचा कालाचा वस्तूचा परिच्छेद नाही, व्यापक असल्यामुळे देश परिच्छेद नाही, नित्य असल्यामुळे काल परिच्छेद नाही आणि सर्वांचा सर्वांतर्यामी असल्यामुळे वस्तू परिच्छेद लागत नाही, असा एक सारा तू पण आत्मा आहे. तर हेही म्हणता दातारा. दातारा म्हणजे हे दात्या,
आपण सर्वांना दान देण्याबाबतीमध्ये उदार आहात असं म्हणत असताना सुद्धा आतुल तो बाहेरा घापतासी, तो सर्वांच्या अंतर्यामी आत रूपाने विद्यमान आहे. पण तू आत्मा असं म्हटलं, जरी आत्मा तू नुसतं एवढंही सर्वनाम वापरलं तरी आतुल तू बाहेरा घापतासी, मी तुला बाहेर घालवल्यासारखं होईल किंवा बाहेर लोटल्यासारखं होईल. कारण अखंड चैतन्य जसं आत आहे तसंही बाहेरच आहे की नाही. पण आतमध्ये असताना तू शब्दाचा वापर केला, तू आत्मा, तर या तूपणाने तुम्हाला बाहेर घालवल्यासारखं होईल आणि तो अपराध मात्र मी करणार नाही. म्हणून आता 3 उपाधी आल्या बरं इथं. पहिली उपाधी आली होती बालकत्वाची, दुसरी उपाधी आली होती पायिकपणाची, सेवकाची, आणि तिसरा शब्द आला होता तू आत्मा. ज्ञानोबा म्हणतात त्याही शब्दाने तुमचं स्तवन होऊ शकत नाही. हे परमार्थातलं पराकोटीच आहे. म्हणजे ज्या स्वरूपाला आत्मा म्हणता येत नाही, ज्या स्वरूपाला थोडं अलीकडं आलं तर स्वामी म्हणता येत नाही, त्याच्याही अलीकडं आलं तर ज्या स्वरूपाला आई बाप असं म्हणता येत नाही. क्रमाक्रमाने हा कनिष्ठतेचा भाव आहे. आणि जर आपण सोपान परंपरेनं वरती जर प्राप्त झालो तर तुम्हाला मायबापही म्हणता येत नाही. आणि मग तुकोबराय तर म्हणतात तुम्ही संत मायबाप कृपावंत, विवक्षा भिन्न आहे. या मंगलाचरणाची विवक्षा भिन्न आहे. किंवा नाथ महाराज म्हणतात ना, साधकांचा मायबाप ती विवक्षा भिन्न आहे. तिथल्या त्या अभंगातल्या तात्पर्याचा भाव अभिप्राय वेगळा आहे. आणि हे जे स्तवन आहे इथला ज्ञानोबरांचा परिहार वेगळा आहे. जर तिथूनही मनुष्य त्याही भूमीचं उल्लंघन करून अतिक्रमण करून पुढे गेला तर तो म्हणेल खरंच आहे की तुम्हाला माय बाप असंही म्हणता येणार नाही. जरी आत्मा तो एक सारा हेही म्हणता दातारा, तरी आतुल तो बाहेरा घापतासी. दुसरा पाठ आहे हेही म्हणो, हे दातारा तू आत्मा हेही म्हणो. असं जर आम्ही तुम्हाला म्हणता म्हणजे म्हटलं असता, किंवा असं आम्ही म्हणू यदा कदाचित म्हणलो असतो. पण काय करावं, जर तुम्हाला आत्मा म्हणावं तर आतुल तो बाहेर घापतासी, आतल्या तुमच्या स्वरूपाला बाहेर दवडल्यासारखं होईल. आणि ते मात्र मी बाहेर दवडलं म्हणजे आहे जवळ पण त्याला दूर समजणं. द्वैतात दूर असतं चांतिकेचत, आहे अतिशय जवळ. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. पण जसं भ्रांत पुरुषाला विषयावर कामना जावी तसं आत असणारं स्वरूप बाहेर दूर दवडल्यासारखं होईल. शब्दाने का होईना बरं, समजणं तर वेगळंच आहे पण दूर दवडल्यासारखं होईल. म्हणून तो प्रकार आम्ही करणार नाही. म्हणून सत्यची तुझा लागी, स्तुती न देखो जी जगी, मौना वाचून लेणे अंगी सुसीनामा. जगी संपूर्ण जगामध्ये म्हणजे या आपल्याला जे अनुभवाला येतं तेवढं जगत आहे असं नाही. जगाचा विचार करत असताना ते इदम पदाचा पंचदशीमध्ये विचार आलाय बघा. एकादशेंद्रिय युक्त्या शास्त्रेणाप्यावगम्यते, यावत किंचित भवेत एतत् इदम शब्दोदितम जगत. इदम पदाने संपूर्ण जगत प्रतिपादन केलं. जगी शब्द आला ना म्हणून थोडा विस्तार करायचा आहे. आपल्याला आपल्या 11 इंद्रियांच्या द्वारे, युक्तीच्या द्वारे आणि शास्त्राच्या द्वारे जेवढं काही कळतं. आता इंद्रियांच्याद्वारे आपल्याला या जगतातले विषय दिसतात, अनुमान प्रमाणाने आपण अंदाज करू शकतो. आणि शास्त्रानुसार आपल्याला स्वर्गाचं, सत्यलोकाचं हे शास्त्र प्रामाण्याने आपल्याला ज्ञान होतं. मग शास्त्रानुसार, युक्तीनुसार 11 इंद्रियांच्याद्वारे जेवढं आपल्याला कळतं ते सगळं कळणं, किंवा ज्याला ज्ञानाचं विषयत्व येतं ते सगळे ज्ञानविषयी झालेले सगळे पदार्थ त्यांचा समावेश जगतामध्ये होतो. याचा अर्थ जे ज्ञानाचं विषय होतं ते ज्ञेय असतं आणि ते सगळं ज्ञेय जगतामध्ये समाविष्ट होतं. म्हणजे जगत झालं ज्ञेय आणि त्या ज्ञेयाच्याद्वारे दृङ्मात्र स्वरूपाचा विचार कसा करता येईल. ज्ञेय आहे म्हणजे जड आहे आणि जड चेतनाला जाणू शकत नाही. म्हणून या जगतामध्ये विचार केला तर शास्त्र घ्या, वेद घ्या, पुराण घ्या, अनेक प्रकारचं वाङ्मय घ्या, संपूर्ण जगतामध्ये मी पाहिलं जगी तरी पण सत्यची खऱ्या अर्थाने तुझं लागी स्तुती न देखो, तुमचं वर्णन करू शकेल,
तुमच्या योग्यतेची स्तुती करू शकेल असा जगतामध्ये कोणत्याही प्रकारचा शब्द नाही. राऊत बाबा एक वाक्य सांगत असतात, संतांचा महिमा वर्णन करू शकेल असा शब्द अजून शब्दसृष्टीमध्ये निर्माण झालेलाच नाही आणि होऊही शकत नाही. का बरं? कारण शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि आकाश हे निर्माण होतं ते पंचमहाभूतामध्ये येतं. पंचमहाभूताची सत्ता मानली तर व्यावहारिक आहे, खरी मानली तर प्रातिभासिक आहे. आणि प्रातिभासिक सत्तेतला असणारा आकाश, त्या आकाशाचं कार्य असणारा शब्द पारमार्थिक सत्तेतल्या परब्रह्माचं वर्णन काय करू शकेल? म्हणून स्तुती न देखोची जगी, म्हणून वेदाची स्तुतीसुद्धा तिथपर्यंत जाऊ शकत नाही. उलट वेदाचा असा आहे, वेदाला विधीमुखाने परमात्मा स्वरूपाचं वर्णन करता आलं नाही, म्हणून त्याने अतद्व्यावृत्ती रूपाने निषेधमुखाने न इति या पदाने वर्णन केलं आहे. इदम रूपम तु यदि यावत तत्यक्तुम शक्यते अखिलम अशक्यो ह्यनिदम रूपम स आत्मा बाधवर्जितः. पंचदशकाराने गोड सांगितलं आहे बघा. ज्या इदम पदामध्ये जे जे येतं त्या सगळ्यांचा निषेधमुखाने न इति असं म्हणून त्याग करता येतो, पण आत्मस्वरूपाचा त्याग होऊ शकत नाही. का? अनिदम रूपम. ज्याला इदम रूप सांगता येत नाही असा आत्मा सगळ्या बाधाने रहित असल्यामुळे, म्हणून सत्यती तुझा लागी सत्य स्वरूपाने विचार. सत्य खरंच आहे हे की तुमच्याकरता जगतामध्ये आम्हाला स्तुती पाहायला भेटत नाही. आता ज्ञानोबराय जर हे म्हणतात, जे ज्ञानियांचे राजे आहे, चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, एर माणूसपण ते भाम लौकिक भाग. किंवा योग भ्रष्टाचा विचार करत असताना तैसी दशेचे वाट न पाहता वयसीची या गावांना येता बाळपणीच सर्वज्ञतावरी तयाते. ते चिंतन योग भ्रष्टाचं आहे. जर त्याला लहानपणामध्ये सर्वज्ञता स्वीकार करत असेल तर ज्ञानोबराय त्याच्याही पेक्षा पुढचे युक्तयुगी कुटीतील महात्म्य आहे. आणि ते जेव्हा म्हणतात की आम्हाला जगतामध्ये म्हणजे ज्ञानाचा मूर्तिमंत आविष्कार, ज्ञान अवतार ज्ञानोबराय म्हणतात की तुमची स्तुती आम्हाला दिसत नाही जगतामध्ये, आपल्याला काय करता येणार आहे? स्तुती न देखोची जगी, म्हणून मौना वाचून लेणे अंगी सुशे नामा. मग आता स्तुती तर होऊ शकत नाही, मग कोणता अलंकार परिधान करावायचा? तुम्ही तर असे आहात की मौना वाचून कोणताही अलंकार आपल्या अंगावर परिधान करत नाही. आणि खरंच आहे ना हो, निवृत्तीनाथ महाराज बोलतच नाही. मौना वाचून लेणे अंगी सुशीलामा. आणि मी सुद्धा तुमच्या स्वरूपावर मौनाशिवाय दुसरा कोणताही अलंकार आता परिधान करविणार नाही. काय शब्द आहे? अलंकारातले शब्द आहे, पण त्या शब्दातून मात्र अशब्द होण्याचा प्रवास आहे. मौनाचा अलंकार म्हणजे काय? काहीच नाही ना. शब्द कसा आहे? मौना वाचुनी. आता तुमच्या संबंधाने काहीच न बोलणं, मौनाशिवाय दुसरा कोणताही अलंकार मी तुमच्या स्वरूपावर परिधान करविणार नाही. म्हणजे काय? मौन धारण करणार हाच तुमचा अलंकार आहे. काहीच तुमच्या संबंधाने बोलणार नाही. मौना वाचून लेणे अंगी सुष्यनामा. आणि खराच आहे बरं, जेव्हा मनुष्य परिपक्व होतो ना, जितका मनुष्य परमार्थामध्ये परिपूर्ण होईल तेवढी त्याची वाटचाल मौनाकडे होत जाते. जितका परिपक्व होईल ते एका प्रसंगामध्ये बोलण्याचा आवेश असतो. कधी? नवीन चार वर्ष सुटल्यावर नवीन. पण जितका गंभीरतेनं तो आपल्या अध्यात्मचिंतनामध्ये मग्न होईल तेवढं त्याला कमी बोलावं असं वाटतं. आणि जी माणसं कमी बोलतात त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त होतं. ते आपल्याकडं असं म्हणताय बघा सुभाषितकाराने, मनुष्याने वेळ आल्याशिवाय बोलू नये आणि वेळ आला तर कमीच बोलावं, म्हणजे त्याची किंमत राहते. वसंताचं आगमन झाल्याशिवाय कोकिळ बोलत नाही, आणि बोलला म्हणजे अखंड विनापारा नाही करत तो. तो बोलत असताना मोजकच बोलतो. आणि म्हणून त्याचा पंचम स्वर ऐकण्यासाठी सर्वांचे श्रवणेंद्रिय आतुरलेले असतात. म्हणून जसा जसा आपला गंभीर परमार्थामध्ये प्रवास होतो तसा मनुष्य असा शांत होतो. मग त्याला लोकांशी बोला वाटत नाही, लोकवासना जाते. त्याला फार शास्त्रचिंतनही करावंसं वाटत नाही. ज्ञानोबाईची गोवी बघा 13व्या अध्यायामध्ये, लौकिकाचा
उबग, लौकिकाचा उद्वेग, शास्त्रावरी उबग आणि पुढे उगेपणी चांगातीवर. अगदी निवांत उगा राहतो, जणू काही आपल्याला काहीच कळत नाही. आणि खरंच आहे, जितका मनुष्य सामान्य राहतो तितका तो आपल्या स्वानंदामध्ये राहू शकतो, आणि जितका तो गुरफटतो तितका तो स्वतःला वेळ देऊ शकत नाही. हे वर्म गंभीर अध्यात्माचं चिंतन किंवा विचार केल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून आता मौना वाचून ज्ञानोबाला माहिती आहे की यानंतर आपल्याला श्रीगुरूंचं स्तवन करता येणार नाही. जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करून घ्यावं, हीच आपल्याला संधी आहे. मौनाशिवाय तुमच्या संबंधाने आता काही न बोलणं हेच मौन आहे. आणि त्या किंवा मुनीपणाचा भाव त्याला मौन असं म्हणतात. एक उपनिषदातलं प्रमाण आहे बघा, मौनेन तिष्ठा असेल असं काहीतरी, की पांडित्य संपादन करावं आणि मौन राहावं. किंवा आणखीन एक भाव आहे, तमे वैकम विजानीथ ह्यांना वाचा विमुंचत, त्या परमात्म्याला जाणावं आणि बाकी सगळ्या वाणीचा परित्याग करावा. किंवा आणखीन भाव आहे ना, तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वित ब्राह्मणः नानुध्यायान बहुन शब्दान वाचो विगलापनम हितत मनोनि विचारावया शास्त्र रहाटवावेचे वक्त्र ते वाचेचेही सूत्र हाती न धरी. म्हणून त्याला शास्त्र बोलावं असंही वाटत नाही, लोकांशी बोलावं असंही वाटत नाही. आपण जर सगळ्या त्या बाळकिडीतल्या गवळणींच्या जर अवस्थेचा आपण विचार केला तर त्या मात्र कोणाशी बोलत नाही, अंतरंगात बोलतात. मौना वाचुनी लेणे अंगी सुसीनामा. मग स्तुती काय आहे? पारमार्थिक अंगाने विचार केला तर श्रीगुरूंची स्तुती, त्यांची पूजा आणि त्यांचा सहवास हे अलौकिक चिंतन ज्ञानोबा पुढच्या ओळीमध्ये सांगतात. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. ह्या अशा काही ओव्या आहेत ना, ह्या ओव्यावर असं जीवन ओळून टाकावं. कोणती पण ओवी अशी काही कमीपणाची नाहीच आहे, पण त्यातल्या त्यात ज्या ओवीचा भाव गर्भ किंवा अर्थाचं तात्पर्य थोडंसं कुठंतरी आपल्या बुद्धीवर आरूढ होतं, किंवा जे आपल्या अंतःकरणाला स्थिरता प्राप्त करून देऊ शकते, असे ज्ञानोबांचे अनेक या ज्ञानेश्वरीमध्ये शब्दरत्न विखुरलेले आहेत. जेवढे व्यसता येतील एकाच जीवनात तेवढे व्यसण्याचा खरंच प्रयत्न केला पाहिजे. स्तुती काही न बोलणे, तुमच्या संबंधाने काही न बोलणे स्तुती. काहीच बोलायचं नाही, म्हणजे तुम्ही मायबाप आहात हेही बोलायचं नाही, तुम्ही धनी स्वामी आहात हेही बोलायचं नाही, तुम्ही आत्मा आहात हेही बोलायचं नाही. मग आता जर इथं हे शब्द पोचत नाही तर मग तिथं मग श्रीगुरूंना म्हणायचं का बसा मी प्रवचन सांगतो तुम्हाला? नाही ना. अरे जिथं वेदाचा शब्द लागत नाही ज्यांच्या स्वरूपामध्ये, त्यांच्या स्वरूपामध्ये आपलं व्याख्यान काय सरत होणार आहे? त्यांची स्तुती आपण कोणत्या शब्दाने करणार आहे? भ्रमप्रमाद करणा पाठवी प्रलिप्सा, अपौरुषे शब्दराशी असणारा वेद, की ज्या वेदाच्या वाङ्मयामध्ये एकही मानवीकृत बुद्धीतला दोष नाही किंवा शब्दातला एकही प्रकारचा डाग नाही, असा शुद्ध शब्दाची राशी असणारा वेद जर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये नेती म्हणून बहुडी असेल तर आपण कोणती स्तुती करणार आहे? म्हणून स्तुती कोणती आहे? काही न बोलणे, काहीच बोलायचं नाही, हीच तुमची खऱ्या अर्थाने स्तुती आहे आणि ती श्रीगुरूंना मान्य होईल. पण काहीच न बोलण्याकरता अगोदर बरंच बोलावं लागतं. व्युत्पत्ती आघवे विसरीजे, यासाठी व्युत्पत्ती अगोदर बरीच शिकावी लागते. फार मोठं शिकलं तर मग सहज विसरता येतं. शिकलाच काही नाही आणि मग म्हटला का बरं तू तर काही ग्रंथही घेतला नाही, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, असा नाही तो प्रकार. अगोदर शिकलं पाहिजे. जोपर्यंत विद्यार्जनाचं वय आहे तोपर्यंत क्षणशः कनशश्चैवं विद्यामर्थं चक्षा साधयेत, क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम. क्षणाक्षणाने विद्या संपादन केली पाहिजे, पण विद्येचं तात्पर्य हातात आलं की ते विसरलं पाहिजे. म्हणून स्तुती काही न बोलणे. कोणती पूजा आहे? पूजा काही न करणे. काही न करणे हीच पूजा. आता त्या पूजेत काही प्रकार आहे. उपासना प्रांतामध्ये देवाला अलंकृत करणं ही त्या देवाची पूजा आहे. कर्मशास्त्रामध्ये आपल्या वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणाने फलाची अपेक्षा न करता ईश्वरार्पण करणं ही त्या ईश्वराची पूजा आहे.
तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली. आली की नाही पूजा? होय अपारा तोषा लागी. ईश्वराला संतुष्ट करायचं असेल तर त्या ईश्वराला कर्माची पूजा फार जास्त आवडते. कर्म ही पूजा आहे, कर्मच पूजा आहे. आणि ती पूजा जर ईश्वराला प्राप्त झाली तर मग वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. एक आहे उपासना प्रांतातली पूजा, दुसरी आहे कर्मपूजा. आणि ही पूजा आहे कोणती? काही न करणे. करणे क्रिया म्हणतात, करण्यामध्ये कर्म आलं. आणि नैष्कर्म्य स्वरूपाला प्राप्त होणं की जिथे कर्माचा संबंध नाही. आता एक भूमिका अशी आहे की चित्ताच्या शुद्धीकरता कर्म करावं लागतं. चित्त से शुद्ध हे कर्म. चित्ताची शुद्धी झाली त्याला वैराग्य म्हणतात. वैराग्याने ईश्वराचा प्रसाद, श्रीगुरूंची प्राप्ती. श्रीगुरू त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात आणि त्याचं ज्ञान प्रबळ झालं की त्याचं कर्म आपोआप सुटतं. फळली केळी उन्मुळे तैसे आत्मलाभे प्रबळे, जयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. ज्याप्रमाणे केळीला घड परिपक्व झाला की बरोबर त्या केळीचा जो काही घड आहे, वृक्षबुंता आहे, तो आपोआप उन्मळून पडतो, त्याला पाडावं लागत नाही. उलट जोपर्यंत केळीचा घड आहे तोपर्यंत त्याला टेकू द्यावा लागतो. पण एकदा घड चांगला जर आला, त्याचं वजन वाढलं की आपोआप ती मुळापासून उच्चाटन तिचं होऊन जातं. तसं प्रबळ आत्मलाभ प्राप्त झाला की त्या महापुरुषाचं कर्म आपोआप बंद पडतं. त्याला म्हणतात नैष्कर्म्य अवस्था. आणि त्या नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त होणं, काही न करणे, ही तुमच्या खऱ्या अर्थाने पूजा आहे. आगी लागली रुखे देखोनी सैरा पळती पक्षी, तसे सांडिले असे की विकल्पेजे. तिथं विकल्पाचा त्याग आहे. इथे मात्र पूजा काही न करणे. आता ही पूजा करायची असेल ना तर अगोदरची कर्माची पूजा करावी लागते बरं. कारण ती पूजा, कर्मपूजा केल्याशिवाय ईश प्रसाद, वैराग्य प्राप्ती, श्रीगुरूंची भेट, महावाक्यादिकांचा उपदेश, त्या उपदेशाने ब्रह्मज्ञान आणि मग त्याने नैष्कर्म्य अवस्था, तिथपर्यंत गेल्यानंतर मग काही करावं लागत नाही. तैसा आत्मसाक्षात्कार होईल देखुनी गोचर, ऐसा साधन हतीर हळूच ठेवी. त्याची साधना संपते. मग तिथं काही करावं लागत नाही. पण ते काही न करणं हे प्राप्त करण्यासाठी अगोदर बरंच करावं लागतं आहे. म्हणून पूजा ती आहे काही न करणे. सन्निधी म्हणजे सहवास. कोणता आहे सहवास? सन्निधी, काही न होणे तुझ्या ठाई. तुमचा सहवास एकच आहे, सानिध्य तुमचं एकच आहे. काही न होणे. काही म्हणजे वेगळेपणाने न उरणे. आपण जर श्रीगुरूंपासून वेगळं झालो तर हम भी कुछ है, याला म्हणतात आपण काहीतरी वेगळे आहोत. पण आपण वेगळेपणाने न राहणं त्याला म्हणतात काही न होणे. म्हणजे आपण त्यांचा पुत्रही होऊ नका, सेवकही होऊ नका, देहसंबंधाने राहू नका, हा एक अर्थ केला. दुसरा अर्थ आहे वेगळेपणाने न उरणं, त्याला म्हणतात काही न होणे, हे तुमचं सानिध्य आहे. ना आणखीन एक अर्थ केला, मी जीव आहे, आपण शिव आहे किंवा ब्रह्म आत्मा ईश यापैकी कोणता तरी अभिनिवेश धारण करणं हे काहीतरी होणं आहे. आणि या सगळ्यांचा परित्याग करणं म्हणजे काहीच न होणं, सत्सामान्य चैतन्य होऊन राहणं, त्याला म्हणतात काहीच न होणे. तुझ्या ठाई, तुमच्या ठिकाणी वेगळेपणाने न उरणं हा तुमचा सहवास आहे. जीवशिवाची कल्पना टाकून देणं, काही न होणं, हे तुमचं सानिध्य आहे. किंवा ब्रह्म आत्मा ईश याही बोलण्याचा संबंध धारण न करता राहणं, असं फक्त निखळ स्वरूप राहणं, जे शब्दाचा विषय नाही. किंवा बाबा एक वाक्य सांगतात, ज्याला द्वैत म्हणता येत नाही आणि जे शून्य स्वरूपाचं नाही. शून्य नाही आणि जिथं द्वैत नाही असं होऊन राहणं हे तुमचं सानिध्य आहे. आणि जर तो जर वेगळा झाला की मी ब्रह्मज्ञानी आहे, तर ब्रह्मज्ञानी होणं हे सुद्धा काहीतरी होण्यासारखंच आहे. म्हणून तर खरं असं आहे, ज्याला खरं ब्रह्मज्ञान झालं तो ब्रह्मज्ञानी मी आहे असं म्हणत नाही. बाबा म्हणतात, एखाद्याने आपल्याला विचारलं तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं का?
हो मला ब्रह्मज्ञान झालं, मी ब्रह्मज्ञानी आहे असं नाही म्हणायचं. त्याने विचारलं तुला ब्रह्मज्ञान झालं का? हां ब्रह्म मी आहे असं म्हण, तर ते एक वेळेस चालेल. पण मला ब्रह्मज्ञानी झालं, ब्रह्मज्ञान झालं म्हणजे मी ज्ञानी आहे आणि त्या ज्ञानाच्याद्वारे मी कुणाला तरी जाणलं, म्हणजे जाणण्याचा विषय, जाणणारा आणि जाणण्याची क्रिया आली ना त्रिपुटी. त्रिपुटी आली की द्वैत आलं आणि द्वैत आलं तर भिन्नपणाचा व्यवहार घडलाच. मग खरं सान्निध्य ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. ब्रह्मवेत्ता महात्मा परब्रह्माला जाणला की ब्रह्मच होतो आणि तो ब्रह्मच होतो, हेच त्याचं काही न होणं आहे आणि तुमच्या स्वरूपाचा सहवास तोच आहे. मग आता एवढं तुम्ही जे वर्णन केलं, तुमचा भाव असा आहे की स्तुती काही न बोलणे. आणि तुम्ही तर मंगलाचरणामध्ये बरेच बोलले आहे. ज्ञानोबाला म्हणतात ते आमचं बोलणं पुढच्या प्रकारासारखं आहे. हे पूर्ण जाणून आहे बरं, हे अज्ञानीपणातली भाषा नाही आहे, हे सगळं जाणणं आहे. म्हणून या का तुकोबारांचा भाव आहे की नाही, जाणोनी नेनते करी माझे मन. अगोदर जाणणं आहे आणि त्या जाणीवपणाचा अहंकार नाही, म्हणून नेनते करी मन तुझी प्रेम खुण देऊन्या. इथे पण तोच भाव आहे. श्रीगुरूंच्या विषयी असणारं प्रेम लक्षण प्राप्त झालं आणि त्यातून सगळं जाणून पुन्हा मला काहीच माहिती नाही अशा प्रकारचा व्यवहार. मग तुम्ही एवढं का बोलले? जर शब्दाने स्तुती होऊ शकत नाही तर स्तुती कशी केली? ज्ञानोबा म्हणतात आमचा अभिप्राय समजून घ्या. तरी जिंतले जैसे भुली पिसे आलाप घाली, तैसे वानू ते माऊली उपसाहावे तुवा. माऊली ज्ञानोबा निवृत्तीनाथांना म्हणतात की तुवा उपसाहावे, तुम्ही आमचं बोलणं सहन करा बरं, नम्रता आहे. जिंतले जैसे भुली, ज्ञानोबा म्हणतात बघा, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. एखाद्या पुरुषाची आवड आहे आणि त्याला त्या आवडीचा विषय पूर्ण करत असताना लाज वाटते तरी ते काही. आवड असेल तर मनुष्याला लाज वाटतच नाही. आता आवडीचा विषय वेगळा आहे. एखाद्याला प्रसादाची आवड असते, जेवणाची आवड असेल तर मग त्याला लाज नाही वाटत, आणि वाटलं की मग तो उपाशीच राहतो. अनुभवाची जोगे नवे बोलायचे. पण लाजू नये. ज्याची आवड आहे जेवणाविषयी तो लाजत नाही, दोन पंक्ती उठल्या तरी. आवडी आणि लाजवी तरी ते काही. व्यसन आहे, छंद आहे आणि त्याला ते व्यसन करताना शीन होतो तरी ते काही. आणि एखाद्या व्यक्तीला वेड लागला आहे आणि तो त्याला भुरळ पडत नाही तर त्याला वेडच म्हणता येत नाही. पिसे आणि न भुलवी तरी ते काही. पण एखाद्या व्यक्तीला वेड लागलं आणि त्या वेळाने त्याला जिंकून घेतलं, मग काय होतं? जिंतले जैसे भुली, भुली जिंतले. भुली म्हणजे वेड. त्या वेडपणाने एखाद्याला जिंकून घेतलं तर मग ते पिसे. तो वेडा असणारा मनुष्य काय करतो? तो सप्त स्वरामध्ये आलाप घेतो. इथं शब्द आला आहे बरं, पिसे आलाप घाली. आलाप म्हणजे बडबड करतो किंवा आलाप म्हणजे त्याच्या मनाने तो गायन करतो. आणि आपण जर म्हणला तुमचा स्वर कमी पडला तो मला सांगतो का? हां, असे सांगणारे बरेच येऊन गेले म्हणजे उठून गेले. मी अजून तसाच आहे. पिसे आलाप घाली, ते मात्र गायन करतच राहतो, बडबड करत असतो. ज्ञानोबा म्हणतात तसंच आहे आमचं. तैसे वानू म्हणजे तुमच्या संबंधाने आम्ही बोलणं हे आमची बडबडच आहे. आणि खरं सांगू का, ज्ञानोबांची बडबडसुद्धा आपल्याकरता चांगली आहे, खरंच चांगली आहे. मनोन रिकामे तोंड करू गेले बडबड की घेतायसे गोडा आतुडले. त्यांची बडबड जर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आपल्याला देत असेल, त्यांची बडबड अलौकिक मंगलाचरणाची प्राप्ती करून देत असेल, तर आपली प्रार्थना अशी आहे की अशी ज्ञानोबांची कायमची आपल्याला ती बडबड ऐकायला भेटावी. तैसे वानू ते माऊली उपसाहावे तुवा. तुम्ही आमची माऊली आहात ना, आई आहात वात्सल्य भावाने. कारण का निवृत्तीनाथांनी सगळे हट्ट ज्ञानोबांचे पूर्ण केले, सगळे. तसं रुक्मिणी मातेने सांगितलेलं आहे की ज्ञानोबाचा एकही हट्ट रिकामा राहता कामा नये. सगळे हट्ट अपूर्ण नाही, पूर्ण झाले पाहिजे. तैसे वानू, तशा प्रकारे आम्ही वर्णन करतो आहे. पण माऊली तुवा उपसाहावे, हे आपण सहन करावं. मग आता काय प्रार्थना आहे? आता गीतार्थाची मुक्त मुदी लेववी माझी वागवृद्धी, जेने माने हे सभासदी सज्जनांच्या, ते तर म्हणितले निवृत्ती. नको हे पुढती परिसी लोहा घृष्टी किती, वेळ वेळा की जे का
तव विनवी ज्ञानदेव म्हणे हो काजी पसाव परी अवधान देतो देवग्रंथ. आता 3 ओळ तर फार गोड आहे. आता मुख्य विषयाला प्रारंभ पुढं होणारच आहे. आता इथपर्यंत माऊली तर उपसाहावे. आमची असणारी ही बडबड, आमचं मंगलाचरणातलं बोलणं जरी आपल्या स्वरूपापर्यंत पोचत नाही तरी पण आपण उदार मनाने हे सहन करा. आणि महापुरुषांचं लक्षण आहे की नाही, जर तुम्ही वेदाचं स्तवन सहन करता, ध्यानी पुरुषांचं ध्यान सहन करतात, 16 वेदातले ओवे आहे, जे ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदादेवाच्या वाणीलासी जे उपसाहिले तयासे ते आम्हाही करी. जर तुम्ही वेदाचं स्तवन सहन केलं तर आमचं सहन करायला काय हरकत आहे, पण सगळं सहन करावं. आता यानंतर गीतार्थाची मुक्त मुदी श्रीमंतीवर ज्ञानोबारांची. ज्ञानोबारांचा मुदी म्हणजे अंगठी, पण मोकळी नाही, मुक्त, ज्याच्यामध्ये मोती आहे त्याला म्हणतात मुक्त मुदी. मोत्याची अंगठी ही श्रीमंत पुरुषाच्या हातामध्ये असते आणि आपण श्रीमंत आहात. आता मी गीतेच्या अर्थाचं प्रगटीकरण करणार आहे आणि माझ्याकडून गीतेचा अर्थ योग्य झालेला आहे. याकरिता आपण आपल्या हातामध्ये असणारी जी काही मोत्याची अंगठी आहे, लेववी माझी वागवृद्धी. वाक म्हणजे वाणी, वृद्धी म्हणजे वाढ. माझ्या वाणीचा जो विस्तार झाला आहे त्या विस्तारातून गीतेचा असणारा अर्थ प्रकट होतो आहे आणि तो अर्थ यथार्थ आहे अशा प्रकारचा आपण शिक्कामोर्तब करा. म्हणून प्राचीन काळामध्ये ना राजाची आज्ञा असेल तर त्या राजाच्या हातातली अंगठी वेगळी असायची आणि ती अंगठी तो त्या शाईमध्ये बुडवून त्या पत्राला लावायचा. ती झाली राजाज्ञा. कधी कधी सेनापती एखादी आज्ञा द्यायचा तेव्हा तो राजाला असं म्हणत नसायचा थोडी अंगठी द्या बरं, नाही, त्याच्याकडे वेगळी अंगठी असायची आणि लोकांना मग कळायचं की ही सेनापतीची आज्ञा आहे. कारण सेनापती तसंच कशाला सध्याच्या काळामध्ये वेगळ्या मंत्रिपदाचे नाही का ते परिपत्रक येतात बघा, तर त्यामध्ये मुख्यमंत्र्याचा शिक्का वेगळा असतो, गृहमंत्र्याचा वेगळा असतो, प्रत्येकाचा, आणि तो त्याला जपून ठेवावा लागतो. नाही तर त्याच्या नावाखाली दुसरेच लोक कोणते आज्ञा देतील, तसं मात्र चालत नाही. राजाज्ञाची समर्थ हाती. तसं ज्ञानोबा म्हणतात तुमच्या हातामध्ये शिक्कामोर्तब मोत्याची अंगठी आहे आणि ती अंगठी माझ्या असणाऱ्या गीतेच्या अर्थावर लावा. कशासाठी? जेणे माने हे सभासदी सज्जनांच्या. ज्यामुळे निवृत्तीनाथ जर ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवर शिक्कामोर्तब करतात तर जगातल्या सगळ्या सज्जनांनी ज्ञानोबरांचं व्याख्यान मान्य करावं, असं तो प्रकार आहे. कारण तुम्ही स्वीकार केला तर त्या अर्थाला नाकारू शकेल अशी जगात कोणाची हिंमत आहे? कोणाचीच नाही. आणि संत सज्जनाच्या सभेमध्ये सभासदी पण कोणत्या? सज्जनांच्या. सत शब्द आलाय बघा. सत परमात्मा ज्यांना जनामध्ये अनुभवाला येतो त्यांना म्हणतात सज्जन, म्हणजे संत जन. आणि संत जनाच्या सभासदामध्ये किंवा सभेमध्ये काही मान्य होत नसतं. त्यांच्या सभेमध्ये मान्य होण्यासाठी आपल्या असणाऱ्या अभिप्रायाची शाबासकीची मला अपेक्षा आहे. थोडासा विस्तार पण तो उद्या करू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव